संक्रांत ह्या शब्दाचा नेमका अर्थ काय तो आम्हाला सांगा. तर संक्रांत किंवा संक्रांती हा सूर्याचा राशी प्रवेश ज्या काळात होतो त्याच्याशी संबंधित असणारा सण, उत्सव किंवा पर्व मानलं गेलंय. संक्रांत हा एकमेव सण असा आहे जो इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे येतो 14 किंवा 15 जानेवारीला. आपले बाकी सण पाहिले तर ते तिथीप्रमाणे येतात. असं का? पण संक्रांती ही एक देवी आहे असं म्हणतात. तिच्याबद्दल काय? मग ही संक्रांती ही जी देवी आहे, हे संकट आहे ही आता येणारी जी संक्रांत आहे तिने कुठली आभूषण आहेत, तिचा रंग कुठला आहे, तिचं वाहन कुठलं आहे, याविषयी जरा सांगा ना. हळदी कुंकू समजू शकतो की सगळ्या बायकांनी एकत्र यावं ही पूर्वीपासूनची एक पद्धत असेल, प्रथा असेल. पण बोरनान ह्या मकर संक्रांतीच्या काळात का केलं जातं? असं जे दान दिलं जातं तर तिळाशिवाय अन्य कुठलं दान देण्याची काही प्रथा आहे संक्रांतीला? कुठल्याही सणाला आपण काळं नाही परिधान करत. संक्रांतीला आवर्जून विशेषतः स्त्रिया काळ्या साड्या का नेसतात? ही जी वस्त्र आहेत ती नंतर दान करून टाकावीत, टाकून द्यावीत, वर्षभर वापरू नयेत, अशी ही धारणा या काळ्या वस्त्रांविषयी आपल्याला दिसते. संक्रांतीच्या आधी येते ती भोगी. आता नावातच भोगी आहे. मग ती भोगीची भाजी खायची आहे का त्याचा अजून वेगळा अर्थ आहे? म्हणून याच आनंदात संक्रांतीला पतंग उडवले जातात का आणखी काही वेगळं कारण आहे? आणि नवीन लग्न झालेलं जे जोडपं असतं त्यांचा पहिला सण संक्रांत आला तर पण मी दान करायची म्हणजे माझ्यावरचं संकट मी दुसऱ्याला द्यायचंय का? उद्देश तोच आहे ना की माझ्यावरचं संकट टळावं, संक्रांत टळावी म्हणून मी दान करतोय. नमस्कार, मी श्रीपाद सुपणेकर. निरामय जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत. या चॅनलवर आपण आपले हिंदू सण, व्रतवैकल्य यांच्याविषयी माहिती घेत असतो. आज आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांतीबद्दल. संक्रांतीविषयी आपल्याला माहिती देणार आहेत प्राचीन शास्त्र व संस्कृतचे गाडे अभ्यासक प्रणव गोखले सर. नमस्कार प्रणव सर. नमस्कार. सर, संक्रांत हा एकमेव सण असा आहे जो इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे येतो 14 किंवा 15 जानेवारीला. आपले बाकी सण पाहिले तर ते तिथीप्रमाणे येतात. असं का? आता प्रश्न थोडा आपण उलट पाहू या प्रश्नाकडे. आपण म्हणालात की इंग्रजी कॅलेंडरनुसार संक्रांत येते. हं, आज आपण जी कालगणना फॉलो करतोय, आपण ज्या कालगणनेनुसार दिवस किंवा वर्षाचं गणित मांडतोय, ती पाश्चात्य कालगणना आहे. खरंय. आणि त्या पाश्चात्य कालगणनेचा प्रारंभ 1 जानेवारीपासून आपण मानतो. हो. आता ग्रेगोरियन किंवा वेगवेगळ्या ज्या ग्रीक असतील किंवा रोमन असतील, या साम्राज्यातल्या कालगणनांवर ही आपली कालगणना बेतलेली आहे असा सगळ्यांचा समज आहे. हं, गंमत काय आहे, जी आपण पारंपरिक कालगणना भारतामध्ये फॉलो करत होतो ती चांद्र आणि सौर हं. अशा मुख्यतः 2 पद्धतींवर अवलंबलेली आहे. बर. या व्यतिरिक्त अजूनही 3 किंवा 4 पद्धती आपल्याकडे प्रचलित होत्या. जसं बारहस्पत्य वर्ष आहे, हं, नाक्षत्र आहे, सावन आहे, या अनेक कालगणना आहेत. पण त्यातल्या मुख्य 2, एक चंद्र किंवा चंद्र प्रधान म्हणून चांद्र हं. आणि सूर्य प्रधान म्हणून सौर. मग आता आपण जी चैत्रादी कालगणना मानतो, म्हणजे चैत्रापासून फाल्गुनापर्यंत जे 12 महिने मानतो, हं. तर त्या प्रत्येक महिन्यानुसार एक व्रत किंवा उत्सव आपला सामान्यतः साजरा होत असतो. हं. आता ही सौर कालगणना जेव्हा आपण पाहतो, हं. म्हणजे चंद्र एकेका राशीत प्रवेश करतोय आणि त्यानुसार चंद्राचं 12 राशीमधलं जे भ्रमण आहे हं. ते एका महिन्यात सामान्यतः पूर्ण होतं. हं. 27 नक्षत्रांचा प्रवास चंद्र एका महिन्यात पूर्ण करतो, म्हणजे तो चांद्रमास झाला. आता हे सूर्याच्या बाबतीत जेव्हा आपण पाहतोय तेव्हा सूर्य 1 महिना एका राशीत आहे असं जर गृहीत धरलं तर तो सौरमास झाला. बर. आता ही सौर मासाची गणना कशी? सूर्याचा राशी प्रवेश ज्या दिवशी होतो
तिथपासून तो सौरमास सुरू होतो. आता याच्यावरून एक लोकांचा समज असा आहे की पाश्चात्य कालगणना ही सौर गणना आहे, पण हाही गैरसमज म्हणावा लागेल. आपण ज्या 1 जानेवारीपासून ही कालगणना मानतो आहोत, ती कालगणना जीसस ख्राइस्ट, येशू ख्रिस्त याच्या जन्मापासून, म्हणजे ज्या दिवशी त्याचं नामकरण केलं गेलं, इसवी सन, ही जी ईसा मसीहा, त्याला त्या ईशपुत्राच्या नामकरण दिवसापासून ही कालगणना सुरू झाली असं मानलं जातं. त्यामुळे ती सौर गणना आपण या आंग्ल वर्षात फॉलो करत नाही. सौर कालगणना केव्हा सुरू व्हायला हवी? जेव्हा सूर्याचा राशीचक्राचा आरंभ जिथे होतो, म्हणजे मेष राशी पहिली आपण मानतो, तर सूर्याचा मेष राशीमध्ये ज्या दिवशी प्रवेश होतो त्या दिवसापासून सौरमास सुरू व्हायला हवेत. पण 1 जानेवारीला सूर्य हा मेष राशीत प्रवेश करत नाही. तो मेष राशीत केव्हा प्रवेश करतो? तर साधारण तो कालावधी 14-15 मार्च हा धरलेला आहे. आणि जर आपण पारंपरिक पाश्चात्य कालगणना जरी पाहिली तरी त्याचाही आरंभ याच कालावधीत मानला जात होता. पण नंतर ख्रिश्चन धर्माचा वाढता प्रभाव, त्या मताचा पगडा म्हणा, किंवा त्या संप्रदायाचे, त्या विचारसरणीचे लोक जगभर आपला प्रभाव गाजवते झाले, सत्ता गाजवते झाले म्हणून म्हणा, ही कालगणना आपण स्वीकारली. म्हणजे ह्याच्यातून एक फार मोठी गोष्ट आहे की जी कालगणना धर्मनिष्ठ नाही असा आपला आज समज आहे, ज्याला आपण सेक्युलर म्हणतोय, ती कशी कुठल्या तरी एका धर्माच्या सणावर बेतलेली आहे, हा खरंच चिंतनीय विषय आहे. मला त्या तपशिलात जायचं नाही. मुद्दा हाच आहे की सूर्याचं जे 12 राशीतलं परिभ्रमण आहे, म्हणजे भासमान भ्रमण आहे, सूर्य काही प्रवेश करत नाही, त्याचा सगळा आकाशाचा जो पट आहे तो फिरत असतो. तर त्यामध्ये ज्या 12 राशीमध्ये त्याचं भासमान भ्रमण होत आहे, तर त्या एकेका राशीमध्ये त्याचा होणारा प्रवेश याला संक्रांत असं म्हटलं जातं. म्हणजे मी संक्रांत या विषयावर थोडा उशिरा येतोय, कारण ही सगळी संकल्पना कालगणनेवर बेतलेली आहे, हे कुठेतरी मला स्पष्ट करायचं होतं यात. तर सूर्याचा होणारा राशी प्रवेश त्याला आपण म्हणतो संक्रांत. मग आत्ता जी आपण साजरी करणार आहोत ती नेमकी कुठली आहे? तर त्याला शब्द आहे मकर संक्रांत. पण 14 किंवा 15 जानेवारी या तारखा फिक्स का आहेत? या तारखा फिक्स संक्रांतीला नाही आहेत. मुळात ती तारीख ही नंतर घेतली गेली. म्हणजे आता काय झालं, त्या जीसस ख्राइस्टचा जो नामकरणाचा दिवस आपण मानतो तो पडला 1 तारखेला. तिथपासून कालगणना सुरू झाली असं आपण धरू. मग तिथून 15वा दिवस, त्या दिवशी सूर्याचं दुसऱ्या राशीमध्ये संक्रमण होत होतं. त्यामुळे त्या दिवशी योगायोगाने 14 किंवा 15 जानेवारी ही पडत असते. आता ते कसं झालं, तर मार्चमध्ये मेष राशीमध्ये प्रवेश झाला, एप्रिलमध्ये वृषभ राशीमध्ये प्रवेश झाला. असं जे 1 महिना, म्हणजे त्यांचा त्या सौर गणनेचा महिना हा 15 तारखेपासून, 14 किंवा 15 तारखेपासून सुरू होतोय. मग जर आपण सौर गणना म्हणत असू तर त्याचा प्रारंभ मार्च मधल्या 15 तारखेपासून किंवा 14 तारखेपासून धरायला हवा, जो आपण आज धरत नाही आहोत. आपण वर्षाचा आरंभ 1 तारखेला धरलाय. पण उद्या जर मी ठरवलं, मी म्हणजे उदाहरण देतोय, आपल्या राज्यकर्त्यांनी ठरवलं की बाबा सौर कालगणनेनुसार हे आपलं सगळं चक्र, वर्ष, त्याची गणना ही सेट करायचे, तर मग आदर्श स्थिती अशी राहील की 14-15 मार्च पासून आपल्याला वर्षाचा आरंभ धरावा लागेल. म्हणजे तो 14 किंवा 15 मार्च हा दिवस आपली वर्षाची पहिली तारीख धरली जाईल. म्हणजे फरक जर लक्षात आला असेल तर हा आहे, ही जी इंग्रजी तारीख आपण मानतोय ती एका संप्रदायाच्या सोयीनुसार ठरवली गेली आणि त्या गणनेनुसार हा 14वा 15वा दिवस आहे. आता दुर्दैव म्हणा
किंवा आजची एक व्यवस्था जी आपण पत्करली आहे, स्वीकारली आहे म्हणून म्हणा. झालंय काय, आपण 14-15 जानेवारी हा दिवस धरतोय, पण ज्याला दिवसाची गणना करायची म्हणजे आपण या तारखा कशावरून ठेवल्या, कशावरून ठरवल्या आहेत? पृथ्वीचं सूर्याभोवती जे फिरणं आहे ते 365 दिवस. 365 दिवस ज्या दिवशी पूर्ण होतात, पण त्याला असं सृष्टीमध्ये कुठे तुम्हाला असा घटक दिसतोय का की हा बाबा इथे मला एक हे युनिट, एक हे एकक लावून दाखवता येईल, दुसऱ्या दिवशी दुसरं. चांद्रगणनेमध्ये चंद्राची एक एक वाढती कला हो. ही तुम्हाला त्या महिन्याचं प्रतिबिंब थोडक्यात सृष्टीमध्ये दाखवेल. हो. सूर्याचंही असं आहे की त्या राशीमध्ये आता दिवसा तुम्हाला दिसणार नाहीये, पण आकाशामध्ये ज्या 12 राशी पूर्व क्षितिजावर उदित होत आहेत ठराविक ठराविक वेळेच्या अंतरात, तर सूर्य कोणत्या राशीमध्ये उदित होतोय हे तुम्हाला अंदाजावरून पाहता येणार आहे. म्हणजे इथे तुम्हाला सृष्टी कालगणना कशी करायची हे दाखवते. पण आपण आता जी आंग्लगणना करतो आहोत ती केवळ तर्कावर, कल्पितावर बेतलेली आहे. त्यामुळे 15 तारखेला संक्रांत होते का, 14 तारखेला संक्रांत होते का, संक्रांत ही या कालगणनेच्या आधीपासून होतच होती. योगायोग असा आहे की नंतर जी कालगणना आपल्यावर लादली गेली आहे त्या कालगणनेतला 14 किंवा 15 तारखेचा भाग हा या दिवशी येतोय. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की 14 जानेवारीला संक्रांत येत नाही, संक्रांतीच्या वेळेस 14 जानेवारी 14-15 तारीख येते. करेक्ट. आता हे समजलं. सर, तुम्ही संस्कृत भाषेचे पण अभ्यासक आहात. तर ह्या भाषेच्या माध्यमातून संक्रांत ह्या शब्दाचा नेमका अर्थ काय तो आम्हाला सांगा. आता फोड पाहताना त्यातला धातू आधी पाहणं आवश्यक आहे. क्रम असा धातू आहे, त्याला उपसर्ग लागलाय सम. सम अधिक क्रम. क्रमचं जर आपण व्याकरणातली परिभाषा पाहिली तर कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण असं होतं क्रमचं क्रांत. आणि त्याला स्त्री प्रत्यय लागला की झालं क्रांतीही. क्रांती, मग त्या शब्दाला उपसर्ग जोडला सम. सम अधिक क्रांती, सम्यक क्रांती. जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो, क्रमण म्हणजे एक राशी ओलांडून दुसऱ्या राशीत प्रवेश करणं, म्हणजे ज्याला आपण मकर संक्रमण. तर संक्रांत किंवा संक्रांती हा सूर्याचा राशी प्रवेश ज्या काळात होतो त्याच्याशी संबंधित असणारा सण, उत्सव किंवा पर्व मानलं गेलंय. पण संक्रांती ही एक देवी आहे असं म्हणतात, तिच्याबद्दल काय? आपल्याकडे या ज्या अमूर्त कल्पना आहेत, भाववाचक असं म्हणूया, तर त्या अव्यक्त भाववाचक देवतांना मूर्त रूप देणं, सगुण साकार रूपात मांडणं ही भारतीयांची एक खासियत आहे असं म्हणायला हरकत नाही. विशेष एक धारण आहे. बरोबर. आपल्याकडे एखादी गोष्ट अमूर्त आहे ती डोळ्यासमोर आणायला यायला हवं, व्हिज्युअलाइज करायला यायला हवं. मग त्यासाठी तिला पुरुष किंवा स्त्री रूपामध्ये, देव किंवा देवीच्या रूपामध्ये मांडणं हे आपल्याला अगदी प्राचीन काळापासून दिसतं. मग जेव्हा आपण काल असं काहीतरी एकक मानलं, त्या कालाचं मूर्त रूप काय म्हणून काल देवतेची कल्पना आहे. मग त्या कालावर जो आहे तो महाकाल आहे आणि त्या महाकालावर जो आहे तो महाकालेश्वर शिव आहे. मग या सगळ्या एका अमूर्त कल्पनेचं मूर्ती रूप म्हणजे ह्या देवता आपल्याला दिसतील. तसं ही जी संक्रांती नावाची देवता आहे, जिला आपण देवता असं म्हणतो आहोत, पण ते एक प्रतीक आहे, ते एक प्रारूप आहे असं म्हणूया. म्हणजे कसं, तर आपल्याकडे ज्या गोष्टी अमंगल किंवा मंगल करू शकतात मग त्यांना पर्सॉनिफाईड, मॅनिफेस्टेड अशा स्वरूपात दाखवलं जातं. मग मानवी रूप द्यायचं कारण काय, तर माणूस हा मानवी प्रारूपाशी पटकन जोडला जाऊ शकतो. आपल्याकडे लक्ष्मी आणि अलक्ष्मी
अशा दोन संकल्पना आहेत, दोन देवता आहेत. लक्ष्मी हे सगळं ऐश्वर्याचं, वैभवाचं प्रतीक आहे आणि अलक्ष्मी हे दारिद्र्य, तमोगुण, आळस, भांडण ह्या सगळ्याचं प्रतीक म्हणजे ती अलक्ष्मी आहे, ज्येष्ठ आहे. बरोबर. तसं ही जी संक्रांती आहे, ती संक्रांती ही ज्या ज्या गोष्टीवर येते म्हणजे काय, थोडक्यात दुर्भाग्य, अमंगल किंवा त्याही पेक्षा असं म्हणूया ओलांडणं ज्याच्यात आहे, सीमा ओलांडून पलीकडे जाणं, ते दोन्ही दृष्टीने पाहता येईल. एक सकारात्मक, एक नकारात्मक. म्हणजे काय, एक कथा यासाठी उद्धृत करतो. एकदा काय झालं, लक्ष्मी आणि अलक्ष्मी मध्ये भांडण झालं. दोघींचं भांडण इतकं विकोपाला गेलं, दोघींचा दावा हा होता की मी सुंदर दिसते, मी श्रेष्ठ आहे. तर याचा निर्णय लावायचा कसा म्हणून दोघी देवी या नारायणांकडे गेल्या. नारायणांना विचारलं की आमच्यापैकी नेमकी श्रेष्ठ सुंदर कोणती तुम्ही सांगा. नारायण हसले, म्हणाले एक येताना सुंदर आहे आणि एक जाताना सुंदर आहे. म्हणजे काय, लक्ष्मीचं जेव्हा आगमन होतंय तेव्हा ती उठून दिसते, तेव्हा ती सुंदर दिसते. आणि जिला आपण अलक्ष्मी म्हणतो, दुर्भाग्याची देवता म्हणतो, ती जाताना छान दिसते. म्हणजे असं होतं ना की संकट टळलं की हा हुष्य. मग ही संक्रांती ही जी देवी आहे हे संकट आहे, त्याचं प्रतीक आहे. संक्रमण, क्रमण आहे. म्हणजे काय, पुढे जातीये कुठली तरी गोष्ट, कालचक्र पुढे सरकत आहे. सूर्य हा कालचक्राचा आत्मा, सूर्य आत्मा जगतस्तुषश्च असं ऋग्वेदामध्ये म्हटलंय की सूर्य हा चराचराचा आत्मा आहे. आपण त्याचं भ्रमण मानतोय, तो कुठेही जात येत नाही, तो आहे तिथे आहे. त्याचं म्हणून भूगोलामध्ये कायम सांगितलं काय जातं, भासमान भ्रमण. आपण पृथ्वीवर आहोत, त्या पृथ्वीवरून दिसणाऱ्या अवकाशाच्या सापेक्षतेमुळे ते भ्रमण आपल्याला दिसतंय. तर सूर्य जेव्हा एक एक रास पुढे जातोय, तर ते जे त्याचं क्रमण आहे, त्याची क्रांती आहे. सूर्य ही प्रकाशाची देवता आहे. प्रकाश म्हणजे थोडक्यात ऐश्वर्य, प्रकाश म्हणजे थोडक्यात जी काही तुम्हाला उपलब्धी होतीये, सोय होतीये, ती सगळी प्रकाशामुळे होतीये. आणि त्याच्या पाठी लगेच काय आहे, तर तो अंधार. कारण हे विश्व तम आणि प्रकाशाचा खेळ आहे. एका नाण्याच्या दोन बाजू. तेव्हा जेव्हा सूर्य पुढे जातोय, मागे काय राहतोय, अंधार. तर या तम प्रकाशाचा खेळ म्हणजे ती संक्रांत आहे. म्हणजे हा संत काळ आहे, संधी काळ आहे. संधी काळ. संधी काळ म्हणजे काय, तर प्रकाश पुढे जातोय, अंधार, सूर्याची पाठ म्हणजे काय, अंधार. म्हणजे आता ही जी देवता आहे ती काही गोष्टी चांगल्या दाखवते, काही गोष्टी वाईट दाखवते. आता हे तिचं जे चांगलं वाईट रूप आहे, आपल्याकडे शास्त्रामध्ये दोन संक्रांती मानलेल्या आहेत. जरी आपण आता मकर संक्रांत जोरान साजरी करत असू, तरी कर्क संक्रांत ही एक मानली जाते, ज्याला अयन संक्रांती ही संकल्पना आधी समजून घ्यावी लागेल. आपल्याकडे अयन, दोन अयन आहेत. म्हणजे दक्षिणेकडे जेव्हा सूर्याचं भासमान भ्रमण सुरू होतं, तो प्रारंभ काळ म्हणजे दक्षिणायन संक्रांती. अयन संक्रांतीतली दक्षिण अयन संक्रांती ही कर्क संक्रांती. आपल्याला दोन वृत्त ऐकून माहिती असतात, कर्क वृत्त, मकर वृत्त, आणि त्याचा मध्यबिंदू म्हणून आपण मानतो विषुव वृत्त. तर त्याचं दक्षिणेकडे भ्रमण सुरू झालं की ती सुरू होते कर्क संक्रांती. ती साधारण जून जुलैच्या मध्ये पडते. आणि आता जी येते ती आहे उत्तर अयन संक्रांती, उत्तरायणातली संक्रांती, ती मकर संक्रांती आहे. आपण जर पृथ्वीचे 3 समान भाग म्हणजे त्या 3 रेषा, आपल्याला शाळेमध्ये हे सगळं शिकवलं गेलंय, तर ते जे मकर वृत्त आहे ते विषुववृत्ताच्या ऊर्ध्व बाजूला म्हणजे थोडक्यात उत्तरेला आहे, आणि कर्कवृत्त हे दक्षिणेला आहे. आता ही कशावरून ठरली, तर आकाशामध्ये ज्या 2 राशी आपल्याला दिसत आहेत,
मग मकर रास वर दिसतीये, कर्क रास खाली दिसतीये. मग याच्यामध्ये सगळ्यात पुन्हा सापेक्षता हा सिद्धांत तुम्ही कुठून पाहताय हाही महत्वाचा आहे. पण एक विषुववृत्त ही आपण काल्पनिक का होईना तर्कासाठी रेषा मानलेली आहे, जो पृथ्वीचा मध्यबिंदू मध्यरेखा आहे आणि त्याच्या उत्तरेला वर आणि त्याच्या दक्षिणेला अशी ती अवकाशाची दोन गोलार्धाची कल्पना आपण केली. मग तो जो उत्तर गोलार्ध आहे तो मकर राशीवरून ओळखला जातोय. त्यामुळे त्या मकर राशीत सूर्याचा प्रवेश झाला की उत्तरायण सुरू झालं आणि कर्क राशीमध्ये सूर्याचा प्रवेश झाला की ते कर्कायन कर्क संक्रमण झालं आणि दक्षिणायन सुरू झालं. तर आता या दोन्ही देवी अशा मानल्या गेल्या. म्हणजे एक दक्षिणायनाचा प्रारंभ दाखवते, एक उत्तरायणाचा प्रारंभ दाखवते. आपल्याकडे हे कदाचित अनेकांना आश्चर्य वाटेल, आपल्याकडे प्रत्येक वार, तिथी, नक्षत्र, योग, कर्ण ही सगळी जी कालमापनाची एककं आहेत, परिमाणं आहेत, त्या प्रत्येकाला मूर्त रूपात दाखवलं गेलंय. अधिक याच्याविषयी जर जाणून घ्यायचं असेल तर हेमाद्री पंडित म्हणून ज्याला ओळखलं गेलं, म्हणजे हेमाडपंत हे नाव परिचयाचं असतं मंदिर स्थापत्यामुळे, हेमाडपंती शैलीतलं मंदिर आहे. पण तो हेमाद्री पंडित जो देवगिरीच्या यादव राजांच्या दरबारात कर्णाधिप होता, एक मुख्य अमात्य होता, तर त्याने चतुर्वर्ग चिंतामणी नावाचा एक ग्रंथ संकलित केलेला आहे. म्हणजे अनेक श्रुती, स्मृती, पुराण यांचा अभ्यास करून या वेगवेगळ्या व्रतांचा असेल, दानांचा असेल, जे धर्मशास्त्रामध्ये येतं त्या अनेक विषयांचा संग्रह, संकलन त्याने केलेला आहे. 12व्या-13व्या शतकाच्या संधी काळामध्ये हा फार गाजलेला ग्रंथ होता. त्यामध्ये या सगळ्यांची मूर्त रूप दाखवलेली आहेत. तसं हे संक्रांतीचं रूप आपल्याला तिथे नोंदवलेलं आढळेल. पण संक्रांतीचा असा एखादा फोटो किंवा मूर्ती तुम्ही जेव्हा म्हणताय की एक मूर्त रूप आहे, पण त्याची एक आकृती अशी आपल्याकडे आहे का? हो, आहे. पण ती तिचं प्रचलित नाही. एक सर्वसामान्य रूप आपल्याला दिसतं. मग ते जे रूप आहे ते कसं आहे, 60 योजन विस्तीर्णा, 60 योजन जिचा विस्तार आहे आकार. मग तिचे जे ओठ आहेत, एक वरचा ओठ हा आकाशाला भिडलेला आहे, खालचा ओठ हा पाताळाला भिडलेला आहे. अशी ती देवता आहे. नवहस्तान्विता, तिला 9 हात आहेत. जी पुरुषाकृती आहे, म्हणजे पुरुषी अपिअरन्स आहे, पण जी देवी आहे असं तिचं वर्णन शास्त्रामध्ये आढळतं. मग जेव्हा त्या प्रत्येक महिन्यात ती ज्या तिथी, वार, नक्षत्र, योग, कर्ण ह्या पंचांगानुसार ते संक्रमण होईल, त्यानुसार तिचं नाव बदलतं. मुख्यत्वे आता 12 संक्रांती जरी असल्या तरी हे मकर संक्रांतीच्या बाबतीत ठरवलं जातं. मग त्याच्यानुसार तिचं नाव आहे, त्याच्यानुसार तिचं एक रूप आहे. मग तिने कोणत्या रंगाचं वस्त्र परिधान केलंय, मग तिने आभूषण कोणती धारण केली आहेत, तिच्या हातात काय आहे, ती कशावर आरूढ आहे, वाहन काय, आसन काय, या सगळ्याचे ठोकताळे ठरवलेले आहेत. हे सगळं चेतन गुणोक्तीसारखं आपण पाहू, पर्सॉनिफिकेशन असं म्हणू शकतो. की पूर्वीच्या काळी जेव्हा अंदाज पत्रक, आज आपण अंदाज पत्रक काढतो, कशी काढतो बाबा, आयव्यय, जमा किती वजा किती, ह्याच्यावरून आपण पुढचा एक ठोकताळा मांडतो. तसं पूर्वी सृष्टी, त्या सृष्टीमध्ये जे योग होत आहेत, वेगवेगळे ग्रह, नक्षत्र यांचे, त्याच्यावरून पुढचे ठोकताळे काढले जायचे. म्हणजे अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शकून पाहायला जायचा. हे जे शकून पाहणं आहे, त्या शकून पाहण्याची वेगवेगळी तंत्र आपल्याकडे विकसित केली गेली. त्यातलं हे शकून पाहण्याचं तंत्र म्हणजे संक्रांतीचं हे सगळं रूप आहे. मग ती कशावर आलीये, कशावरून, म्हणजे मग जिकडे चाललीये तिकडे काहीतरी संकट येणार आणि जिकडून आलीये, जिथून टळलीये तिकडे आबादी होणार, तिकडे सगळं छान होणार, सुभिक्ष होणार, अशी कल्पना आहे. म्हणजे जिकडे आली म्हणजे हे आपण भौगोलिक परिस्थितीवर म्हणतोय. भौगोलिक असं आपण म्हणू शकतो. मग ती संक्रांत कुठे पाहतीये, ती एकदा देवी म्हटल्यावर तिला एक रंगरूप, आकार, सीमा
ह्या सगळ्या दाखवल्या गेल्या आहेत. मग उत्तरेकडून आली दक्षिणेकडे चालली, बर. पूर्वेकडून आली पश्चिमेकडे चालली, असं सगळं त्या वेळच्या पंचांग स्थितीवरून ठरवलं जातं. हे सगळं कॅल्क्युलेशन पंचांगावरनं केलं जातं. हो, आणि हे कॉम्बिनेशन्स आहेत ही. म्हणजे समजा ती शनिवारी आली, या तिथीला आली, या योगावर आली, या करणावर आली, तर तिचं नाव काय असणार आहे, तिचं वाहन काय असणार आहे, तिचे आभूषण, हे सगळं गणित त्याच्यावर ठरवलेलं आहे. आपल्याकडे याच्यावर संहिता आहेत. मग वेगवेगळी संक्रांतीची रूपं कोणकोणती आहेत, ते कॉम्बिनेशन कसं पाहायचं, मग त्याचं फळ काय, हे सगळं त्याच्यावरून वर्तवलं जातं आपल्याकडे. म्हणून संक्रांतीच्या दिवशी जी पुण्यकर्म सांगितली त्याच्यात संक्रांती फल पाठ, बर. म्हणजे त्याचं फळ वाचायचं. पूर्वीच्या काळी मग पुरोहिताकडे जाऊन किंवा जो ज्योतिषी असेल त्याच्याकडे जाऊन पंचांगाचं फळ ऐकणं, पंचांग फल श्रवण, बर. असा विधी सर्वसामान्य समाजामध्ये प्रचलित होता. म्हणजे मी त्याकडे येणारच आहे, पण मला आधी हे विचारायचंय की आता येणारी जी संक्रांत आहे, तिने कुठली आभूषण आहेत, तिचा रंग कुठला आहे, तिचं वाहन कुठलं आहे, याविषयी जरा सांगा ना. तर हा जो संक्रांती फलवाचनाचा भाग आहे, आपण आत्ता थोडक्यात तो करूया. बर. म्हणजे आपले जे जिज्ञासू श्रोतृवर्ग हो, आहे, हो, हो. तर त्या सगळ्यांनाच ते वाचता येईल. म्हणजे येत्या संक्रांतीला त्यांनी वाचता येईलच. प्रत्येक पंचांगामध्ये किंवा अगदी जी वेगवेगळी दिनदर्शिका असतात, कॅलेंडर्स असतात, त्याच्या मागे जानेवारीच्या पृष्ठाच्या मागच्या बाजूला हे छापलेले असतात संक्रांती फलभाग. याच्यामध्ये संक्रांतीचं सगळं वर्णन आलेलं आहे. या वर्षीची संक्रांत कशी कशी आहे. काय आहे, ह्या सगळ्याचं वर्णन त्याच्यात आहे. आपण थोडक्यात पाहूया. हं. आपल्या जिज्ञासू प्रेक्षकांसाठी हे संक्रांती फल 2026चं हे थोडक्यात आपण पाहूया. स्क्रीनवर ज्यांना पाहायचंय, वाचायचंय, त्यांच्यासाठी ते उपलब्ध आहेच. काय आहे ते आता थोडक्यात पाहू. यावर्षीच्या संक्रांतीचं नाव हे मंदाकिनी आहे. बर. नावं वेगवेगळी असतात. वारमुख आहे दक्षिण, बर. दृष्टी आहे ईशान्य दिशेला, बर. गमन आहे पश्चिमेला, बर. वाहन आहे व्याघ्र, उपवाहन आहे अश्व, वस्त्राचा रंग आहे पीत म्हणजे पिवळा, आयुध म्हणून हातात गदा धारण केलेली आहे, भक्ष्य पदार्थ पायस बर. म्हणजे खीर किंवा दुग्धजन्य असा पदार्थ आहे, गंधद्रव्य कुंकुम हे केशर किंवा कुंकू, वर्ण हा भूत वर्ण आहे, बर. पुष्प जाई किंवा जाती पुष्प ज्याला म्हटलेलं आहे ते धारण केलेलं आहे सुगंधासाठी, वय आहे म्हणजे वयोवस्था आहे कुमार अवस्था, बर. भोग प्रवण असं रूप आहे, बर. कर्णमुख आहे दक्षिण, स्थिती आहे आसीन म्हणजे बसलेली आहे, बर. भोजन पात्र आहे चांदीचं राजत पात्र, आभूषण धारण केलेलं आहे कंकण, बर. आणि तिच्या कंचुकीचा वर्ण आहे हरिद्वर्ण. हरिद्वर्णाचे दोन्ही अर्थ होतात, एक हिरवा आणि दुसरा हरिद्रा म्हणजे पिवळा. पिवळा. तर असं या वर्षीच्या या संक्रांतीचं रूप आपल्याला इथे नोंदवलेलं आढळेल. म्हणजे साधारण हे रूप काय सांगतंय? हा, ते कशावरून आलं हेही थोडक्यात बघूया. संक्रांत ज्या कर्णामध्ये होती, आपण पंच अंग पाहिली, हो. तर त्यातला जो कर्णाचा भाग आहे ते बालव कर्ण आहे. बर. वार आहे बुधवार. बर. 14 जानेवारी 2026ला ही होतीये. दुपारी 3:13 संक्रांतीचा मुख्य काळ आहे, पुण्यकाळ ज्याला म्हटलं जातं. वृश्चिक या चंद्र राशीमध्ये संक्रांत होते आणि नक्षत्र आहे अनुराधा, ज्याला मैत्र संज्ञक म्हणूनही ओळखलं जातं. तर ज्या वस्तू तिने धारण केलेल्या आहेत त्यांचा अभाव किंवा त्या महाग होणं, महर्घ होणं असं त्याचं फळ सांगितलंय. म्हणजे थोडक्यात चांदीचं पात्र आहे तर चांदी महाग होणार आहे, किंवा घोडा, वाघ ही वाहनं आहेत, तर शक्यतो या पशु जातींवर तिचा दुष्प्रभाव हा जाणवेल. पिवळ्या गोष्टी या महाग होतील किंवा कुंकू, केशर ह्या वस्तू महाग होतील, असा साधारण तिचा फलविभाग
आणि ती सांगितलेलं आहे. दक्षिणेकडून येतीये. तिचं मुख पश्चिमेला चालली आहे. पश्चिमेला. त्यामुळे जी काही संकट आहेत ती साधारण पश्चिम गोलार्धात पूर्व गोलार्धापेक्षा अधिक दिसतील. बरं. त्यामुळे असं हे या 2026च्या संक्रांतीचं आपण फळ थोडक्यात पाहिलं. सर, इथं एक विचारावं असं वाटतं, सूर्याचं मकर राशीत प्रवेश म्हणजे मकर संक्रमण म्हणजे संक्रांत, आणि तुम्ही आता म्हणालात संक्रांतीचं वृश्चिक राशीमध्ये ती जातीये. वृश्चिक रास ही चंद्र रास आहे. आपण सुरुवातीला पाहिलं चंद्रमान आणि सूर्यमान. चंद्राचं जे भ्रमण आत्ता चाललंय ते वृश्चिक राशीत आहे. त्यामुळे अनुराधा नक्षत्र काय, वृश्चिक रास काय, ही चांद्रमानानुसार आपण पाहतोय. आणि आपण जी संक्रांत साजरी करतोय ती सूर्याचा मकर राशीमधला प्रवेश. आपण दिवसाचं जे पंचांग पाहतो, दिवसाला नक्षत्र कोणाचं, तर ते सूर्य नक्षत्र दिवसाचं नसतं, ते चांद्रमानाचं. म्हणजे चंद्र ज्या नक्षत्रात आहे, चंद्र ज्या राशीत आहे, ती त्या दिवसाची रास आणि नक्षत्र मानली जातात. त्यामुळे त्या दिवशी चंद्र रास ही वृश्चिक आहे आणि चंद्र नक्षत्र हे अनुराधा आहे. आणि ही जी संक्रांत जी आहे तिचं राशी परत्वे पण फलं बदलतात, ती कशी? राशी परत्वे म्हणजे ज्या राशीमध्ये, म्हणजे चंद्र राशीमध्ये ती होतीये वृश्चिक. संक्रांत, हां. तर त्यानुसार तिची फळं बदलत जातात. आता हा सगळा जो विषय आहे हा ज्योतिषातला विषय आहे. बरोबर. हो. म्हणजे फल ज्योतिष हा स्वतंत्र चर्चेचा, चिंतनाचा विषय आहे. बरोबर. आपण आत्ता जर तिकडे गेलो तर संक्रांत या उत्सवाचं, पर्वाचं जे आपल्याला महत्त्व पाहायचंय ते कुठेतरी अधिक अधोरेखित होण्यासाठी हां. फलज्योतिष हा थोडा भाग आपण बाजूला ठेवलेला बरा. आता ही संक्रांत जी आहे ती मुळात आपण साजरी का करतो? सगळं जे आपलं ऋतुमान आहे ते पाहत असताना ऋतू परिवर्तनाचे जे जे कालावधी आहेत, तर तिथे तिथे त्या संधी काळामध्ये एखाद उत्सव आपला नेहमी असतो. तर हा नेमका संधी काळ कुठला आहे, तर शिशिर ऋतू, हेमंत आणि शिशिर या ऋतूंचा संधी काळ म्हणजे ही मकर संक्रांत आहे. इथून शिशिर ऋतूला प्रारंभ होतो. म्हणजे खरं आता सगळं ऋतुमानच इतकं व्यस्त झालेलं आहे की आधीच आपण शिशिर ऋतूत आहोत की काय असं अनेकांना वाटत असेल. मुद्दा काय आहे, तर हा हेमंत आणि शिशिराचा संधी काळ आहे. याच्या पुढे हा शिशिर चालणार आहे कुठपर्यंत, जेव्हा आपण वसंत पंचमी साजरी करणार आहोत पुढे. म्हणजे पुन्हा तो विषय कसा आहे, चांद्रमान आणि सौरमान यातला जो भेद आहे, यातलं जे अंतर आहे, त्याच्यामुळे ते तफावत पडत जाणार आहे. साधारण माघ महिन्यातल्या शुद्ध पंचमीच्या आसपास वसंताच्या आगमनाची चाहूल लागते असं मानलं जातं. आता यावर्षी काय होतंय की ती जी माघ शुद्ध सप्तमी आहे, म्हणजे ज्याला आपण रथसप्तमी म्हणून ओळखतो, तर ती लवकर येते. आता मुद्दा काय आहे की ही जी मकर संक्रांत आहे ही सामान्यतः पौष या चांद्र महिन्यामध्ये येते. तिथीही बदलते, पण मुख्य चांद्र महिना हा पौषच असतो. आता आणखीन एक गंमत त्याच्यात मला स्पष्ट करायची आहे, ती अशी की याच्यात जे ग्रहलाघव गणितानुसार पंचांग आहे, म्हणजे आपली प्राचीन भारतीय पंचांग गणना, त्यानुसार आपण 14 जानेवारीला हा साजरा करतो. पण लोकमान्य टिळकांनी, म्हणजे केरोनाना छत्रे असतील, त्यांनी जी पंचांग शुद्धी चळवळ केली त्यानुसार हे सगळं गणित कसं मागे पुढे होतंय हे दाखवलं. तर त्यानुसार ही संक्रांत म्हणजे टिळक पंचांग अशी जी गणना आहे त्यानुसार 10 जानेवारीलाच येते. समान बिंदू आपला पौष महिना एवढा लक्षात ठेवायला हरकत नाही. तर त्या महिन्यामध्ये, पौष महिन्यामध्ये जेव्हा ही संक्रांत येते तेव्हा मग काय, पुढच्या ऋतू शिशिर ऋतू जो येऊ घातलाय त्याचा हा प्रारंभ काळ म्हणजे मकर संक्रांत आहे. सर, मुळात आपण संक्रांत साजरी का करतो? संक्रांत साजरी का करतो असं म्हणण्यापेक्षा मकर संक्रांत साजरी का करतो असं म्हणणं जास्त संयुक्तिक आहे. कारण दर महिन्याला संक्रांत असतेच, पण हा उत्तरायणाचा प्रारंभ काळ आहे. जरी
आजच्या बदललेल्या गणितानुसार 21-22 डिसेंबरला उत्तरायण सुरू होतं असं मानलं तरीही पारंपरिक धारणेनुसार मकर राशीमध्ये सूर्याचा प्रवेश हा उत्तरायणाचा प्रारंभ काळ आहे. उत्तरायण हा देवांचा दिवस आहे बर आणि दक्षिणायन ही देवांची रात्र आहे. त्यामुळे हो. थोडक्यात देवांची रात्र संपून आता देवांचा दिवस सुरू होतोय, आणि स्वर्गाची दारं उघडली जातात. त्यामुळेही या उत्तरायणाच्या आरंभ काळाला अत्यंत असं महत्व प्राप्त झालेलं आहे. मग त्याचं ते साजरं करण्याचं पर्व म्हणून मकर संक्रांत हा एक भाग. दुसरं आपण ऋतुमान ऋतुचर्या यांचाही जर विचार केला तर शिशिर ऋतू, हेमंत आणि शिशिर यांचा संधिकाळ हा संक्रांतीच्या काळात आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे आहारामध्ये होणारे केले जाणारे बदल हे पण संक्रांतीला धरून होताना आपल्याला लक्षात येतील. संक्रांत म्हणजे धनुर्मास संपायचा दुसरा दिवस येतो. आदल्या दिवशी भोगी होते, धनुर्मास समाप्ती होते, धनुराशीतून सूर्य मकर राशीत प्रविष्ट होतो. त्यामुळे धनुर्मास संपतो. धनुर्मासालाही आपल्या धार्मिक दृष्टीने विशेष असं महत्व आहे. धनुर्मासामध्ये शिव आणि विष्णू या दोघांची पूजा केली जाते. दक्षिणेत तुम्ही गेलात तर असं मानलं जातं की भगवान शंकरांनी मार्गशीर्ष महिन्यात आर्द्रा नक्षत्रावर किंवा धनुर्मासात आर्द्रा नक्षत्रावर धनुर्धारी निषादाच्या रूपात, किराताच्या रूपात अवतार धारण केला. म्हणजे शिवाचं पहिलं साकार रूप जे व्याध रूप होतं, त्या प्रजापती जो मृग रूपामध्ये पलायन करत होता त्याला वेधण्यासाठी हे निषादाचं रूप शिवानी धारण केलं आणि तो आर्द्रा नक्षत्रावर या धनुर्मासात आविर्भूत झाला. त्यामुळे शैव संप्रदायातही याला महत्व आहे. आणि दक्षिणेत आंडाल म्हणजे जी कोदाई किंवा गोदाई या नावाने ओळखली जाते, ती 12 आळवार संतांपैकी एक स्त्री संत, तिने या भगवान कृष्णाला आपल्या पतिरूपात प्राप्त करण्यासाठी एक महिन्याची ही व्रतचर्या केलेली आहे, ज्याचा अगदी प्राचीन उल्लेख आपल्याला भागवतामध्येही आढळतो. कात्यायनी व्रताचा, हेमंत ऋतूमध्ये केलेल्या, मार्गशीर्षात केलेल्या कात्यायनी व्रताचा उल्लेख आपल्याला भागवतामध्ये आढळतो. मग तो जो काळ आहे, म्हणजे आपण चांद्र गणनेनुसार मार्गशीर्ष असं जरी म्हटलं तरी सौर गणनेनुसार तो हा धनुर्मासाचा कालावधी आहे. आणि त्या धनुर्मासाच्या कालावधीमध्ये ही सगळी हरिहर पूजनाची व्रत होतात आणि तो संपून हा सौर दृष्टीने मकर मास सुरू होतो. धनुर्मास संपला, मग याच्या संधी काळात आहारामध्ये काही बदल होत आहेत. त्यामुळे ते बदल लक्षात यावेत. आपण जेव्हा एक उत्सव साजरा होतो असं म्हणतो ना, तर त्याच्यामध्ये एक प्रकारे एक बझर आहे, एक रिंग आहे, ती वाजली आहे. म्हणजे काय, आता आहारामध्ये बदल करायला हवा, ऋतूनुसार ती चर्या बदलायला हवी. दिवाळी येते, आपण सकाळचा फराळ करतो, आपला अग्नी लवकर दीप्त होतो, सकाळी लवकर भूक लागते. मग तसंच या धनुर्मासामध्ये तुम्हाला रोज खिचडी सकाळी करून त्याचा नैवेद्य दाखवला जातो. तर तसं ते कळण्यासाठीही ही मकर संक्रांत फार महत्वाची आहे. पुढे जो शिशिर ऋतू येतोय त्यासाठी आपल्या शरीरातली ऊब, उष्मा हा टिकून राहावा या दृष्टीने मग आहार आणि तसा विहार करा, हे देखील या मकर संक्रांतीच्या माध्यमातून सांगितलं गेलंय. म्हणूनच तिळगुळाचा याच्यामध्ये समावेश आहे. छानच. आता ही संक्रांत साजरी करायची आहे नुसती का हे व्रत आहे? दोन्ही दृष्टीने याच्याकडे पाहता येतं. एक, जेव्हा आपण सण उत्सव म्हणून साजरं करतो तेव्हा त्याच्यामध्ये एक लौकिक अंग आहे, व्यवहार्य मूल्य आहे. पण जेव्हा त्याच्याकडे धार्मिक दृष्टीने तुम्ही पाहता तेव्हा व्रत म्हणूनही हे केलं जातं. ते कसं आहे? मग त्या व्रतामध्ये दानाची प्रधानता, स्नान आणि दान या दोन गोष्टींची प्रधानता आहे. मुख्यत्वे त्या दिवशी तिलकल्काने स्नान करावं, म्हणजे 6 गोष्टीमध्ये तिळ असावा असं सांगितलेलं दिसतं आपल्याला. म्हणजे पौष महिन्यातली जी पुढे येणारी एकादशी आहे तिचंही नाव याच्यावरून षट तिला एकादशी. 6 गोष्टीत तिळ असला पाहिजे. म्हणजे काय, तुम्ही स्नान करताना तिळाचा कल्क, तिळाचं उठणं हे अंगाला लावावं, तिळाचं तेल न जमल्यास अंगाला लावावं, म्हणजे तिल स्नान, तिल तर्पण.
तर्पण जे केलं जातं स्नानानंतर, आजच्या आह्निकातून तर्पण हा वजा झालेला भाग आहे. हो. पण देवांचं आणि पितरांचं तर्पण करायची पद्धत आपल्याकडे आहे. आणि ते करताना पाण्याबरोबर तीळ असावेत. बरं. त्यामुळे तिल स्नान, तिल तर्पण. मग तिसरी जी गोष्ट आहे ती आहे तिल भोजन. म्हणजे तुमच्या जेवणामध्ये तीळ असले पाहिजेत. बरं. मग त्याच्या बरोबरीने जे आहे ते तिलदान बरं. हे देखील, म्हणजे तिळाचे वेगवेगळे पदार्थ करून त्याचं दान करावं. बरं. म्हणजे काय तर समाजामध्ये जे असे घटक आहेत, जे दीन आहेत, दुबळे आहेत किंवा उपेक्षित आहेत, त्यांना तीळ घेणं परवडत नसेल, त्यांची ऐपत नसेल, तर त्यांना ऋतुचर्येनुसार आहार मिळावा याची योजना धर्मशास्त्रानं करून ठेवली. तिलदान, दानामध्ये तीळ असायला हवेत. बरं. म्हणजे तुम्ही नुसते खाओ पिओ मजा करू नाही, तर त्या तिळाचं दानही सांगितलेलं आहे. हो, म्हणून तिळगुळ हा वाटला जातो. वाटला जातो. म्हणजे त्याच्यात दान हे मुख्य आहे, तिलदान. आणि मग तिळाचं देवाणघेवाण, हो. तुमचे आप्तस्वकीय मित्र एकत्र करा. मग वेगवेगळ्या औचित्याने त्यांना एकत्र केलं जातं. मग हळदी कुंकू असेल, बोरन्हाण असेल, हो. ज्या ज्या काही गोष्टी एकत्र आणण्यासाठी गरजेच्या आहेत. मग तुम्ही भारतभर जर विचार केला तर लोहरी किंवा लोहडी असं म्हटलं जातं. उत्तरेमध्ये तिथेही मग एक प्रकारे शेकोटी करून त्याच्या भोवती परिक्रमा करणं, हो. एकत्र ते एन्जॉय करणं, बरोबर. असा भाग आहे. तुम्ही दक्षिणेत गेलात, या सगळ्यामध्ये समाजाला एकत्र आणणं, माणूस माणसाशी जोडला गेला पाहिजे, हा घटक, ही धारणा मुख्य आहे. बरोबर. हळदी कुंकू समजू शकतो की सगळ्या बायकांनी एकत्र यावं, ही पूर्वीपासूनची एक पद्धत असेल, प्रथा असेल. पण बोरन्हाण ह्या मकर संक्रांतीच्या काळात का केलं जातं? आता ते जे लहान मूल आहे, त्या लहान मुलाला त्या त्या ऋतूनुसार वेगवेगळे पदार्थ आजच्या भाषेत इंट्रोड्यूस करायचे. बरं. मग साधारण बोरांचा जो ऋतू आहे, बोरांचा जो काळ आहे, सुगी म्हणूया, तर तो हा बोरांचा काळ आहे. आता बोरं तुम्हाला सगळीकडे दिसतील. तर ती बोरं त्याच्या अंगावरून टाकायची. न्हाण म्हणजे स्नान. बरोबर. त्या स्नानामध्ये ती बोरं असली पाहिजेत. आता काय आहे, आज तुम्ही ते वेगळ्या पद्धतीने साजरं करताय. म्हणजे त्याला बसवताय, मुलांना त्याच्या समवयीन बोलावता, मित्रमैत्रिणी एकत्र असतात, मग त्याच्या डोक्यावरून ते घालणं. आणि बोरांपेक्षा चॉकलेट जास्त द्यायला. हा, बिस्किट, चॉकलेट, त्या बोरांची जागा, म्हणजे जे पूर्वी त्या ऋतूमध्ये येणारी फळं जी आरोग्याला चांगली होती आणि त्या दृष्टीने त्या नैमित्ताने खाल्ली जातात, हे त्यातनं साधलं जायचं. आज तुम्हाला सांगितलं की जर किती जणांना त्या बोराच्या झाडाखाली जाऊन ती पाडून खाण्यातली मजा माहिती, तर ते कदाचित वजा ऋण असं त्याचा रिझल्ट येईल. लोकांना माहितीच नाहीये. लोकांना एवढंच की हा बाबा बाजारात जाऊन मी बोरं आणली आणि ती खाल्ली. तर ही बोरं त्याच्या अंगावरून पडली पाहिजे. त्याच्यामध्ये पुन्हा त्यातला वाटण्याचा आनंद आहे. म्हणजे समवयीन मित्रमैत्रिणींबरोबर ते मिलजुल के खाना, बाट के खाना, ही जी धारणा आहे ती तुम्हाला बोरन्हाणामध्ये दिसेल. दुसरं, आरोग्यशास्त्राच्या दृष्टीने जर बोराचं, आज आपण जोजोबा ऑइल म्हणून त्या स्किन केअरसाठी वापरतात. पण हेच तो जोजोबा म्हणजे काय आहे, मुळात ती बेर, म्हणजे त्या बोराच्याच वंशातलं ते फळ आहे. मग जर आपल्या प्राचीन रूढींनुसार कुठेतरी ते नोंदवलं गेलं असेल की ते बोर लागू दे शरीराला, त्वचेवरून जाऊ दे, तर त्याला आपला विरोध असतो. मग ती बोरं कशाला, ती शास्त्रापुरती 4 टाकली आणि बाकी चॉकलेट आणि बिस्किट यांनी आम्ही न्हाण केलं तर काय बिघडलं. हे जे बदलती रूप आहेत, म्हणजे पर्यायी शोधून काढणं, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यातलं मूळ लक्षात घेऊन ती जी ऋतुचर्या आहे, त्या ऋतूमध्ये फुलणारी फुलं, येणारी फळं, याचा परिचय त्या मुलालाही होतो, ती खाल्ली जातात. आपल्याकडे आयुर्वेदानुसार त्या ऋतूमध्ये येणारी फळं जेवढी आपण खातो, तेवढी आपली रोगप्रतिकारक क्षमता ही वाढत असते. त्यामुळे त्याही दृष्टीने या सगळ्या बोरन्हाणाचा विचार करायला हरकत नाही. मुद्दा हाच आहे की त्या समवयीन मुलांना एकत्र करणं आणि देण्याची सवय लावणं.
बोरनाणामध्ये ते न्हाण महत्वाचं आहे, पण त्याच्याही पेक्षा ते वाटणं अधिक महत्वाचं आहे. तो जो आनंद आहे, छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद, तो आपल्या आप्त स्वकीयांबरोबर जेव्हा आपण शेअरिंग करतो, वाटतो, त्यातून तो द्विगुणित होतो. हा संस्कार त्या लहान मुलावर त्या वयापासून बिंबवला जातोय, तो होतोय Sharing, हा. शेअरिंगचा. असं जे दान दिलं जातं तर तिळाशिवाय अन्य कुठलं दान देण्याची काही प्रथा आहे संक्रांतीला? मुख्य दान हे तिळाचं असलं तरी त्या अनुषंगाने अन्यही काही गोष्टी दिल्या जातात, जसं गूळ. म्हणजे गूळ हा गुळामुळे आपल्या शरीरातली उष्णता स्वाभाविक वाढते. मग तो तीळ आणि गूळ असं द्यायची पद्धत झाली. त्यामुळे आपण तिळ आणि गुळाचं, तिळगुळ घ्या गोड बोला, हे त्यातून आलेलं आहे. मग त्याच्यातून गूळ चिकट होतो म्हणून मग एक काढीव मार्ग म्हणून हलवा, साखरेचा हलवा, तो करून तोही वाटला जातो. मुख्यत्वे गोड हा आपण मधुर रस हा या ऋतूमध्ये जेवढा खाऊ तेवढा आतली उष्णता टिकवण्यासाठी तो उपयुक्त ठरतो. मग गोड वस्तूंचं दान शक्यतो चिकीचा गूळ असं घट्ट ह्या स्वरूपामध्ये, काही ठिकाणी काकवी पण दान दिली जाते, काकवी वाटली जाते. काकवीच्या पाकामध्ये वेगवेगळे पदार्थ तयार करून तेही दिले जातात. मग यामध्ये अजून एक गोष्ट येते, ती काळी वस्त्र किंवा जी सौभाग्य वायन म्हणून आपण ज्याला ओळखलं जातं. मग सौभाग्यवती स्त्रिया त्यांची जी सौभाग्य आभूषण आहेत किंवा सौभाग्य ज्या ज्या वस्तूतून दिसतं त्या गोष्टींचं दान करतात. काळी वस्त्र देण्यामागचं कारण कुठेतरी ती जी आलेली संक्रांत आहे ते त्या काळ्या वस्त्राबरोबर टळावं. अन्य कधी आपण पाहिलं तर काळी वस्त्र परिधान केली जात नाहीत. मला तेच विचारायचं इथे की कुठल्याही सणाला आपण काळं नाही परिधान करत. संक्रांतीला आवर्जून विशेषतः स्त्रिया काळ्या साड्या का नेसतात? आता काळं वस्त्र परिधान करणं याच्याकडे दोन दृष्टीने पाहता येतं. एक तुम्ही आरोग्याच्या दृष्टीने पहा. काळ्या रंगाचा, काळ्या वस्त्रांचा एक गुणधर्म आहे, ते उष्णता साठवून ठेवतं. म्हणजे उन्हाळ्यात आपण शक्यतो काळे कपडे का टाळतो? तर ती जी वस्त्र आहे त्याच्यामुळे ती उष्णता तुमच्या शरीराशी बांधली राहते. मग आता या सगळ्या ऋतूमध्ये, शिशिरामध्ये ती उष्णता जास्तीत जास्त साठवणं हा एक भाग आहे. त्यामुळे ती काळी वस्त्र धारण केल्यामुळे, परिधान केल्यामुळे उष्णता टिकून राहणार आहे, उष्णता वाहून जाणार नाहीये. हा एक भाग आहे. दुसरा भाग आहे त्याच्यामध्ये जी एक धारणात्मक, म्हणजे संक्रांत माझ्यावर येऊ घातली आहे, ती येऊ घातलेली संक्रांत त्या काळ्या वस्त्रावर राहावी आणि नंतर टळावी. त्यामुळे ती जी वस्त्र आहेत ती नंतर दान करून टाकून द्यावीत, वर्षभर वापरू नयेत, अशी ही धारणा या काळ्या वस्त्रांविषयी आपल्याला दिसते. पण मी दान करायची म्हणजे माझ्यावरचं संकट मी दुसऱ्याला द्यायचंय का? आपल्याकडे दान ही संकल्पना जी आहे ती पुन्हा सापेक्षता त्यातली लक्षात घ्यायला हवी. जेव्हा तुम्ही दान देताय तेव्हा समोरचा पात्र अपात्र आहे का हे बघून दान द्यायची गोष्ट आहे. दान ही समोरच्याला गरज आहे आणि तुम्हाला त्याची उपयुक्तता आहे, अशा वेळी ती गोष्ट जेव्हा तुम्ही देता तेव्हा त्याला दान म्हटलं जातं. एखादी गोष्ट माझ्यावरची टळावी आणि त्याला लागावी किंवा त्याचं काय व्हायचं ते हो, असं जर मानत असाल तर ते दान होत नाही, ती देणगी होईल. ते ज्याला गिव्ह अवे असं म्हणूया, ते तुम्ही दूर केलं, ते परिमार्जन केलं. उद्देश तोच आहे ना की माझ्यावरचं संकट टळावं, संक्रांत टळावी म्हणून मी दान करतोय, हा तर उद्देश आहेच. त्यातला तोच भाग लक्षात घ्या की तुम्ही ज्याला दान देताय, मी जे वाटतोय त्याच्याबद्दल बोलत नाहीये. दान कोण घेतंय? गरजू. मग जेव्हा तो गरजू आहे आणि तुम्ही देणारे आहात, त्याच्यामधला त्याचा उपयुक्ततेचा भाग हा आपण लक्षात घेत नाही आहोत. त्याच्यासाठी ते गरजेचं आहे. तुम्हाला परवडतंय काळं वस्त्र, त्याला परवडत नाहीये, मग काय, तुम्ही ते त्याला दान करून टाका. आपल्याकडची
पूर्ण सामाजिक स्थिती या दान तत्वावर बेतलेली आहे. हो. जो भुकेलेला आहे त्याला तुम्ही अन्नदान करा. बरोबर. अन्नदानाने तुम्हाला काय फायदा होणार आहे? तर दोन गोष्टी, की तुमच्याकडे अन्न समृद्धी येईल, दिल्याने वाढेल, हो. आणि दुसरं तुमचं जे काही अमंगल असेल ते टळेल, दूर जाईल, म्हणजे तुमचं पुण्यकर्म वाढणार आहे. वाढणार आहे. दिल्याने वाढतंय काय तर पुण्य, आणि घटतंय काय तर पाप. याचा अर्थ तुम्ही ज्याला दान दिलं त्याला पाप लागलं का? लागतंय. मी पुन्हा ही गोष्ट अधोरेखित करतोय. जो प्रतिग्रह करतोय, बर. जो दान ग्रहण करतोय, त्याला त्या प्रतिग्रहाचा दोष आहे. बर. पण त्यासाठी मग जो प्रतिग्रह करतोय त्याची एलिजिबिलिटी लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याकडे ज्याला दान द्यायचंय त्याची पात्रता लक्षात घ्या. कोणालाही दान द्यायचं सांगितलेलं नाहीये. आपल्याकडे दान कोणाला द्यावं याची पात्रता, याची अर्हता आपल्या धर्मशास्त्रांनी स्पष्ट केलेली आहे. ती थोडक्यात सांगा. आता पुन्हा हा जेव्हा विषय येतो तेव्हा तो जातीय किंवा वर्णव्यवस्थेकडे जातो. म्हणजे काय होतं, एक लोकांच्या मनामध्ये वर्षानुवर्ष हा गरज आहे की ब्राह्मणाला दान द्यावं. म्हणजे काय, ब्राह्मण समाजाने आपलं घर भरण्यासाठी यांना सांगितलेलं आहे, यांना प्रवृत्त केलंय की ही गोष्ट दान द्या. का? त्यांच्याकडे नाहीये. मुळात ही गोष्ट अशी आहे की हा जेव्हा दान देतोय, आपण वर्षानुवर्ष या गोष्टी ऐकल्या असतील. आटपाट नगर होतं, तिथे एक गरीब ब्राह्मण होता, दरिद्री ब्राह्मण होता. आता जेव्हा ते वस्त्र त्याला दिलं जातंय तेव्हा तो सगळा दोष हा त्याच्यावर जातोय आणि तो प्रतिग्रह करतोय. म्हणजे थोडक्यात तो जो अंगार आहे तो आपल्या पदराला बांधून घेतोय. आणि याच्यातून जर त्याला वाचायचं असेल तर त्याची उपासना, त्याची साधना, त्याची शुचिता ही तितकी मोठी हवी. बरोबर. जर तेवढी नसेल तर तुम्ही जे काही त्याला दान केलं त्याचे सगळे दोष हे तुमच्याकडून जाऊन त्याच्याकडे जाणार आहेत. याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तो गरजू आहे. गरजवंताला ते मिळालं गरज असताना तर ते सार्थकी लागलं. पण त्याबरोबरीने जे दोष त्याला लागणार आहे त्यासाठी त्याची वैयक्तिक उपासना तेवढी पराकोटीची हवी. ही गोष्ट देखील महत्वाची आहे. त्यामुळे ते जे केलं जात आहे ते जर दान असेल तर घेणाऱ्याने 10 वेळा विचार करावा. आपली गल्लत कुठे होतीये, आपण जे वाटतोय ना त्याला दान म्हणतोय. वाटणं, वायन देणं आणि दान देणं यातला फरक आपल्याला माहित नाहीये. आज ज्याला हळदी कुंकू म्हणतो, बोरन्हाण म्हणतो, हे जे काही वेगवेगळे प्रसंग आहेत त्यामध्ये जे दिलं जात आहे, वाटलं जात आहे, ते वाण आहे, ते वायन आहे, ते दान नाहीये. म्हणून ते वाण लुटणे. मग त्याच्यामध्ये ती देवाणघेवाण प्रेमाची आहे. त्याच्यामध्ये माझं वाईट तुला असा भाग नाहीये. त्याच्यात त्यावेळची उपयुक्तता लक्षात घेऊन तिला जे काही हवं नको त्या वस्तूंचं वायन दिलं जातं. ते वाण वेगळं आहे. आता पंचायत काय होते, लोक वायन, वाण आणि दान हे समानार्थक मानतात, त्यामुळे ती गल्लत होते. दानातला आणि वायनातला आपण जर फरक लक्षात घेतला तर ही गल्लत होणार नाही. म्हणजे जो तुम्ही प्रश्न उपस्थित केला होता की माझ्यावरचं काहीतरी जे बालंट होतं, वाईट होतं, ते त्याच्यावर जाऊ दे. घेणारा जर तितक्या ताकदीचा असेल, त्याची तेवढी शुचिता, त्याची तेवढी पात्रता असेल तर त्याला त्याचा त्रास होणार नाही. पण जर तो तितक्या ताकदीचा नसेल आणि त्याने अनधिकाराने तो प्रतिग्रह केला, ते स्वीकारलं, तर तुमच्यावरचं वाईट नक्की त्याला भोगायला लागणार आहे. आणि आज आपल्याला अनेक अशा केसेस दिसतात. मी हे सांगतोय याच्यासाठी की जेव्हा अनधिकाराने हा प्रतिग्रह केला जातो आणि त्याचं प्रायश्चित्त किंवा त्याच्या शांतीसाठी जे काही करणं आवश्यक आहे ते केलं जात नाही. अनेक पुरोहित वर्गांच्या कौटुंबिक पार्श्वभूमी आम्ही जेव्हा पाहतोय तेव्हा जेवढे अन्य समाजात नाहीये तेवढे प्रश्न या पुरोहित वर्गाच्या घरामध्ये आपल्याला दिसत आहेत. त्याची कारणं ही अनधिकाराने केला गेलेला प्रतिग्रह आहे, हे लक्षात घ्यायला हवं. अस्तु, विषयांतर टाळूया, पण मुद्दा तोच आहे की कृष्ण वस्त्राचं दान म्हणजे ते दान असेल तर माझ्यावरचं जे वाईट आहे ते टळावं, ह्यासाठी केलं गेलं.
पण ते वाण असेल, ते वायन असेल, तर ती प्रेमाची भेट आहे. ती ऋतुचर्येचा भाग म्हणून ते वाट नाही. म्हणजे थोडक्यात दान घेणाऱ्याने सिरियसली हा विचार केला पाहिजे, की ह्याच्याबरोबर माझ्याकडे काय येतंय? हे इथं आहे आणि हे सगळ्या दानांच्या बाबतीत ॲप्लिकेबल असेल. अर्थात म्हणजे हिंदीमध्ये एक म्हण आहे, घी देखा मगर बडगा नहीं देखा. ते होतं दानात जे मिळतंय त्याचा लोभ वाटतो, पण त्याच्या बरोबर अदृश्य काय आपल्या बरोबर येतंय हे पाहिलं जात नाही. सर, एखाद्यावर संक्रांत येणे हा वाक्प्रचार कसा आला? संक्रांत येणं म्हणजे संकट येणं ह्या अर्थीच हा वाक्प्रचार रूढ आहे. आणि त्याच्या मागे हीच धारणा दिसते आपल्याला, की जेव्हा ती संक्रांत येते म्हणजे काय, संक्रमणाचा काळ आहे. संक्रांत हा एका फेजमधून दुसऱ्या फेजमध्ये जाण्याचा जो मधला कालावधी आहे ती संक्रांत आहे. आणि तो जो संधी काळ आहे तेव्हा कुठलीच गोष्ट स्पष्ट नसते. म्हणजे असं होतं ना काही वेळेला, की आत्ता हे दिवस टळू देत, काही आत्ता मला क्लॅरिटी नाहीये विचारांमध्ये, आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये. जेव्हा हा संधी काळ येतो, काय करावं हे कळत नाही, दिशा दिसत नाही, त्या सगळ्या संधी काळाला संक्रांत असं म्हटलंय. म्हणजे पूर्ण पुढे गेला नाही, पूर्ण मागे राहिला नाही, तो जो काय स्विच ओव्हर होण्याचा जो कालावधी आहे तो संक्रांत आहे. त्यामुळे संक्रांत आली म्हणजे काय, अशा काळात आपण आत्ता वावरतोय की नेमकं काय करावं, कुठे जावं, कसं करावं याचं भान मला नाहीये. त्यामुळे संक्रांत आली म्हणजे काय, मी अशा संदिग्ध मनस्थितीमध्ये, संदिग्ध परिस्थितीमध्ये अडकलोय, असा त्या संक्रांतीचा अर्थ आहे. मग त्याच्यातून पुढे नकारात्मक अर्थ लागत गेले, की अशी संदिग्धता आली. म्हणजे गीतेमध्ये जो संदर्भ आपल्याला दिसतो, की कामात संजायते क्रोधाः. मग काम वासना किंवा इच्छा झाली की मग त्याच्यामध्ये प्रतिरोध झाला की क्रोध येतो. क्रोधात भवती सम्मोहः, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. तो जो बुद्धी सम्मोह आहे तो या संधी काळात सांगितलाय. त्यामुळे सम्मोह आला की नाश ओढवू शकतो, म्हणून संक्रांत आली. मग ही संक्रांत माझ्यावर येऊ नये म्हणून मी काय करायला हवं? ती संक्रांत माझ्यावर येऊ नये यासाठी बाह्य जगामध्ये जो व्यवहार जसा सावधपणाचा, तिसरे ते सावधपण सर्व विषयी, ते असलं पाहिजे. आणि दुसरं, माझ्या आंतरिक स्वभावामध्ये मी जेवढा विवेक, जेवढा प्रकाश, जेवढं ज्ञान टिकवू शकेन तेवढं मला या संक्रांतीतून लवकर मोकळं होता येणार आहे. सूर्याची उपासना ही या संक्रांतीचा जो नकारात्मक भाग आहे तो टाळण्यासाठी उपयुक्त आहे. हा सूर्य उपासनेसाठी अत्यंत उपयुक्त असा कालावधी आहे. म्हणजे सूर्य ग्रहाची ज्योतिषामध्ये, पत्रिकेमध्ये सूर्य ज्यांचा सदोष आहे त्यांच्यासाठीही हा सूर्य उपासनेचा, त्यांच्या सूर्याला बलवान करण्याचा एक उत्तम कालावधी आहे. आणि दुसरं, आपल्या शरीरामधलं प्रकाश, ऊर्जा याचं एक एकत्रीकरण म्हणूया, त्याचं पुनरुत्थान म्हणूया, हे करण्यासाठी, म्हणजे आपण डी व्हिटॅमिन म्हणतो की नाही, ते मिळण्यासाठी उन्हामध्ये बसणं, जास्तीत जास्त सन एक्सपोजर मिळेल, होईल याचा प्रयत्न करणं, त्याही दृष्टीने ह्या सगळ्याचा विचार करण्यासारखा आहे. म्हणजे सूर्य उपासना व्यायामाच्या दृष्टीने, सूर्य उपासना आध्यात्मिक धार्मिक अनुष्ठानांच्या दृष्टीने केली तर ही संक्रांत जी आपल्यावर आली ती टळू शकते. बाहेर सूर्य उपासना आणि आत आपल्या ज्ञानाच्या सूर्याची उपासना, विवेकाच्या सूर्याची उपासना, ही त्या संक्रांतीच्या नकारात्मक रूपाला टाळण्याचा उत्तम मार्ग आहे. संक्रांत ही शुभ आहे का अशुभ? सापेक्ष आहे. म्हणजे तुम्ही जसं पाहताय, आता प्रत्येक काळ हा कोणासाठी तरी अनुकूल आणि कोणासाठी तरी प्रतिकूल. नाही, म्हणजे शुभ कार्य करावी का त्या दिवशी? त्या दिवशी कोणतंही नवं शुभ कार्य करू नये असा संकेत आहे. ते का? त्याचं कारण आहे की संदिग्ध कालावधी आहे आपल्याकडे. हा जो संधी काळ आहे ना, त्या संधी काळात सगळ्या चांगल्या गोष्टी टाळायला सांगितल्या. मी 3 त्यातले संकेत सांगतो. एक,
आपल्या शरीरामध्ये एक संधिकाळ असतो. म्हणजे थोडक्यात आपल्याकडे अनेक 72,000 नाड्या सांगितल्यात, पण त्यातल्या 3 नाड्या प्रधान आहेत: इडा, पिंगला, सुषुम्ना. आपल्या शरीरामध्ये त्यांच्यामध्ये म्हणजे साध्या नाकपुड्यांवर आपण जर पाहिलं तर एकाच नाकपुडीतून मुख्य प्राणाचा प्रवाह असतो. डावी किंवा उजवी, इडा किंवा पिंगला. या सगळ्या मागे एक शिवस्वरोदय नावाचं स्वतंत्र शास्त्र आहे. आपला तो आजचा विषय नाही, पण एका नाकपुडीतून दुसऱ्या नाकपुडीत जेव्हा हा श्वास स्विच ओव्हर होतोय, तो प्राणाचा प्रवाह बदलतोय, तेव्हा त्याच्या मधल्या काही घटकांमध्ये तो संधिकाळ असतो. सुषुम्नेमध्ये तो प्राण असतो, तो संधिकाळ आहे. जेव्हा ती सुषुम्ना नाडी तुमची ऍक्टिव्हेट होते तेव्हा तुम्ही कोणतीही गोष्ट करणं अपेक्षित नाही, तुम्ही शांत बसायचंय. तो शरीरातला आंतरिक संध्या काळ आहे. हेच तुम्ही बाह्य जगामध्ये जेव्हा पाहताय तेव्हा बाह्य जगामध्ये सुद्धा संध्या वंदन सांगितलेलं, संधी सांगितलेली आहे. म्हणजे काय? प्रातःसंध्या, रात्र आणि दिवस यांचा संधिकाळ, माध्यान्ह संध्या, पूर्वाह्न आणि अपराह्न यांचा संधिकाळ, सायाह्न म्हणजे दिवस आणि रात्र यांचा संधिकाळ. या संधिकाळामध्ये दुसरी कोणतीही गोष्ट करू नये. त्यावेळी फक्त शांत बसावं, शुचिरभूतपणे ईश्वराचं चिंतन करावं, संध्यावंदन करावं हे सांगितलेलं आहे. तसं हा जो उत्तरायणाचा दक्षिणायनातून उत्तरायणामध्ये हा सूर्य संक्रांत होतोय, त्यामुळे हा काळ संदिग्धतेचा, संधीचा काळ आहे. त्यामुळे यामध्ये कोणताही निर्णय घेणं, नवा उपक्रम करणं हे टाळावं. म्हणजे संक्रांत ही पौष मासामध्ये येते. या महिन्यामध्ये लग्नाची बोलणी देखील केली जात नाही, कारण हा संधी काळ आहे, हे लक्षात म्हणजे कुठलाही डिसिजन घेऊ नका. बरं, अशीच जी गोष्ट आहे, आता इथे घेऊ नका याचा अर्थ काय? ज्या गोष्टी जीवनावश्यक आहेत, म्हणजे काहींचं मेडिकल काही निर्णय घ्यायची गरज असते, ज्याच्यामुळे जीवन मरणाचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो, असं जे अनिवार्य आहे ते घ्यायला हरकत नाही. मग त्याच्यासाठी कुठल्या तरी तज्ज्ञ ज्योतिषी असतील किंवा आध्यात्मिक गुरु असतील किंवा अगदी आपले डॉक्टर असतील, ते तज्ज्ञ असणं गरजेचं आहे. त्यांच्या सल्ल्याने पुढच्या गोष्टी कराव्यात. पण ज्या गोष्टी टाळता येणं शक्य आहे ते निर्णय, त्या गोष्टी, ते उपक्रम टाळलेले बरे. म्हणजे वाहन खरेदी, घर खरेदी हे देखील या सगळ्या टाळाव्यात. आणि नवीन लग्न झालेलं जे जोडपं असतं त्यांचा पहिला सण संक्रांत आला तर आपल्याकडे आता हा वर्षभर सण साजरे करणं असा रूढीतनं आलेला भाग आहे. म्हणजे काय? नवं मूल जन्माला येवो किंवा नवीन वधू आपल्या घरात, नवीन एक सदस्य जेव्हा आपल्या घरात येतोय, मग त्याला त्या ऋतूनुसार, त्या सणानुसार आपल्या घरातलं बदलत जाणारं वातावरण असेल किंवा आपल्या घरातल्या रूढी परंपरा असतील, त्याला समजावून द्यायच्या आहेत त्या. मग ते करत असताना तो जो संवाद आहे, तो जो संबंधातला गोडवा आहे, तो द्विगुणित होणं आवश्यक असतं. त्यामुळे या सगळ्याला शास्त्रापेक्षा रूढी या दृष्टीने पाहणं गरजेचं आहे. त्याच्यामागे शास्त्र काय आहे याच्यापेक्षा रूढी तशा आहेत. कारण ज्याच्यामध्ये शास्त्रापेक्षा मानवी नाते संबंधांचा विचार हा प्राधान्याने केला. पण लग्नानंतर पहिला सण संक्रांत आहे, तो साजरा नाही करत, याच्या मागे काय रूढी आहे? रूढी अशी आहे की संक्रांत हा संधिकाळ मानलाय, तो फारसा प्रशस्त मानलेला नाही. त्यामुळे जी सुरुवात करायची तिला, म्हणजे नववधूला आपल्या घरात रुळवायचंय, थोडक्यात एक नवीन नवीन गोष्टी तिला इंट्रोड्यूस करायच्या आहेत. मग त्याची सुरुवात संक्रांतीत कशाला? मग पुढचा सण जो मोठा आहे गुढीपाडवा, तिथपासून ते सण करावेत असा प्रघात आहे. मुळात आधी पहिलं वर्ष म्हणजे त्याला पुन्हा 1 वर्षांनी आईच्या घरी जाण्याचा विधी पूर्वीच्या काळी केला जायचा. तर तिथपर्यंत एक एक सण तिला सांगणं, ह्या गोष्टीमध्ये धर्मापेक्षा, त्या शास्त्रापेक्षा ही रूढी. म्हणजे काय? कुठल्या नक्षत्रावर करा, मग ते चांगलं नक्षत्र बघून करा. दिवस कुठला असावा तर तो चांगला दिवस बघून करा. म्हणजे आज हे फार महाराष्ट्रात नाही फॉलो केलं जात, पण अगदी आलेल्या नववधूकडून स्वयंपाकाची सुरुवात करायची झाली तरी त्याला नक्षत्र बघायला सांगितलेलं आहे. आज हे लोकांना माहित नाहीये.
म्हणजे कसं होतं, या गोष्टीचा खोलात जाऊन विचार करायला लागल्यावर बुडत्याचा पाय खोलात अशी परिस्थिती होते. आज हे सोशल मीडियावर सांगायला लागलं तरी ओ हे काय आहे, एक 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 ऐकतो ते नवल असं होतं. पण इतका सूक्ष्म विचार आपण जेव्हा करतोय, मग त्याच्यामागे शास्त्र काय आहे? तर नक्षत्र विचार हा शास्त्रीयच आहे. दिवसाचा तिथीचा विचार हा शास्त्रीयच आहे. पण मग त्या वधूला पहिला स्वयंपाक करण्यासाठी स्वयंपाकघरामध्ये तिची आता सक्रियता वाढणार आहे, त्याच्यासाठी तिला त्याच नक्षत्रावर चांगलं नक्षत्र पंचांग पाहून नेणं ही रूढी आहे. ह्याच्या मागे नक्षत्र विचार हा जरी शास्त्रीय भाग असला तरी तिच्या पाकशाला प्रवेशासाठी असं सगळं पाहणं ही रूढी म्हणावी लागेल. म्हणजे शास्त्र आणि रूढी ह्या पेढी कशा एकमेकात गुंफल्या जातात त्याचं हे उदाहरण आहे. तसं मग जर तिला आपल्या नवीन घरामध्ये या नवीन घराण्यामधल्या सणांच्या उत्सवांच्या रीतीभाती समजून सांगायच्या असतील तर मग अशा संधी काळात कशाला करताय, मग नवीन वर्षापासूनच करा असा एक प्रकार पडला. संक्रांतीच्या आधी येते ती भोगी. आता नावातच भोगी आहे, मग ती भोगीची भाजी खायची आहे का त्याचा अजून वेगळा अर्थ आहे? या भोगीचा संदर्भ धनुर्मासाशी आहे. धुंदरमास. धुंदुरमास. मग धनुर्मास किंवा धुंदुरमास ज्याला म्हणतात, त्या दिवशी म्हणजे ह्या पूर्ण महिन्यामध्ये सकाळी लवकर खिचडीचा नैवेद्य दाखवला जातो. मग ती खिचडी नुसती न करता वेगवेगळ्या भाज्या ज्या ऋतुमानानुसार येतात त्या मिक्स करून त्याची ही भाजी किंवा खिचडीमध्येच ते सगळं मिसळणं असा एक भाग आपल्याला दिसतो. मग पुन्हा आहारचर्या हा भाग त्याच्यात प्राधान्याने आहे. तिथे धर्मशास्त्रापेक्षा ऋतुकाल परत्वे जे तुम्हाला उपलब्ध आहे ते पहिल्यांदा देवाला अर्पण करून मग तुम्ही खाणं असा भाग असल्यामुळे त्या भाजीचा नैवेद्य देवाला करा आणि नंतर मग तुम्ही खायला सुरुवात करा. पण भोगी हा शब्द कुठून आला? भोग म्हणजे जे काही आपण उपभोगतो, खातो ते सगळं. आता इथून सुभिक्ष सुरू होतं. सुभिक्ष म्हणजे काय? सगळी सस्य समृद्धी, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या. आधीचा जो ऋतू आपण बघू तर त्याच्यात मर्यादा आहेत. पावसाळा संपला असला तरी शरद आणि हेमंतामध्ये अजून तितकं वैपुल्य कदाचित नाहीये जेवढं आता याच्या पुढे तुम्हाला दिसतंय. आणि खरंच आपल्याला दिसतं वेगवेगळी फुलं, फळं, अगदी रानभाज्या असतील, ह्या सगळ्याची आता समृद्धी वसंताच्या शेवटापर्यंत आपल्याला अनुभवता येते. त्यामुळे ही जी सस्य किंवा ज्याला आपण शाक असंही म्हणूया, ती समृद्धी आहे, ती अनुभवायचा हा काळ असल्यामुळे याच्यात अजून एक वैशिष्ट्य आहे की या महिन्यामध्ये, पौष महिन्यामध्ये शाकंभरी ह्या देवीची पूजा आहे. शाका भाज्या, त्या भाज्यांच्या रूपात जी देवी अवतीर्ण होते त्या भाज्यांच्याच रूपात त्या देवीची पूजा बांधली जाते. भाजीच्या रूपातल्या देवीची भाजीच्याच माध्यमातून बांधलेली पूजा ही शाकंभरी पौर्णिमा आहे. म्हणजे पुन्हा ही सस्य शाक समृद्धी ही कुठेतरी या पद्धतीतून, या आहारातून अधोरेखित झालेली आहे. छानच संस्कृती आहे आपली. आता संक्रांतीनंतर येते ती किंक्रांत, म्हणजेच करी दिन. त्या दिवशी काही करू नये असं म्हणतात, असं का? आता करी दिन हे वर्षात अनेक वेळा दाखवलेले आहेत. त्यातला मुख्य भाग संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे करी दिन हा एक संकेत आहे. तसा ग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी करी दिन असतो. तर या करीचा अर्थ काय? एखादं ते पर्व, संक्रमण पर्व झाल्यावर दुसरा दिवस हा होल्डवर जाण्याचा आहे, थांबा जरा. कोणताही नवा उपक्रम जसा संक्रांतीला करायचा नाही तसा किंक्रांतीलाही करू नये. म्हणजे तो अप्रशस्त मानलेला दिवस आहे. कुठल्याही शुभारंभासाठी तो ग्राह्य दिवस नाही. पण आता धारणा कशा बदलत जातात. जे विशेषतः मांसाहार करतात त्यांचाही सामाजिक स्थान लक्षात घेऊन, त्यांचा आहार लक्षात घेऊन त्यांना एक वेगळं पर्व म्हणून ही किंक्रांत दिली जाते. म्हणजे अगदी ग्राम्य बोलीभाषेत सांगायचं झालं तर एक गोडा सण असतो आणि एक तिखटा सण. तिखटा सण म्हणजे काय? जे सामिष भोजन आहे तो करायचा ऑफिशियल दिवस म्हणजे किंक्रांत.
मांसाहार करायचं. हा, त्या दिवशी म्हणजे त्यांच्या दृष्टीने किंक्रांत ही मोठी मानली जाते. आता त्याला एका उदंत किंवा ज्याला दंतकथा म्हणून त्याची जोड दिलेली आहे. मग संक्रांती ही देवी मानली, तर त्या संक्रांती देवीने असुर मारलेले आहेत. एक संकरासुर आणि एक किंकरासुर. तर त्या संकरासुराला मारलं तो दिवस म्हणजे संक्रांत, आणि किंकरासुराला मारलं तो दिवस किंक्रांत. आजही आपण जेव्हा ते संक्रांती फलं वाचतो, तुम्ही पंचांगामध्ये जर ती प्रतिमा पाहिली, तिचं रूप असं चित्रांकित केलेलं असतं. त्याच्यामध्ये 2 देवी दिसतात. मुख्य जी संक्रांती देवी आहे ती त्या मुख्य वाहनावर आहे, आणि ती दुसरी जी किंक्रांती देवी आहे ती त्या उपवाहनावर दिसते. आणि त्या दोघीही एकेका असुराला आयुधाने मारतायत असं ते चित्र असतं. तर त्या संकरासुराच्या वधाचा दिवस म्हणून संक्रांत आणि किंकरासुराच्या वधाचा दिवस म्हणून किंक्रांत, अशी ही एक दंतकथेची जोड या उत्सवाला आपल्याला दिलेली आढळेल. पण मुख्यत्वे तिथे 2 संकेत आपल्याला लक्षात घ्यावे लागतील. एक दुर्भाग्य आणि सौभाग्य, लक्ष्मी आणि अलक्ष्मी. एक ऐश्वर्य आणि एक अनैश्वर्य. तसंच ज्या ज्या नकारात्मक गोष्टी आहेत, ज्या ज्या टाकाऊ गोष्टी आहेत, त्या सगळ्याचं प्रतीक म्हणजे या असुर मूर्ती आहेत, ज्यांना त्या देवी मारतायत. तुमच्या आयुष्यात संक्रांत किंवा किंक्रांत जे काही घडतंय त्याचं अंतिम फलित हे चांगलंच आहे. जे काही जातंय, वजा होतंय, ज्याच्यावर संक्रांत येते, ते तुमच्या कर्मसिद्धांतानुसार तुमच्या आयुष्यात अनावश्यक होतं, त्याच्यावर संक्रांत येते. त्यामुळे तो जो असुर दिसतोय, मग तो संकरासुर असो, किंकरासुर असो, या सगळ्या रूपकात्मक गोष्टी आहेत. आता श्रद्धेने पाहताना ते सगळं म्हणजे जेव्हा व्हिज्युअलाइज होतंय तेव्हा तसं मानायलाही हरकत नाही की खरंच तो असुर मारला गेला. जसं होलिका दहन करताना ती होलिका दग्ध झाली असं आपण मानतो, तसं मानायला हरकत नाही. पण त्याच्या मागचं जे काही तत्व किंवा तथ्य सांगायचंय ते हेच आहे की जीवनामध्ये असणाऱ्या नकारात्मक गोष्टी ह्या संपल्या. आता नवीन संकल्प, नवीन आशा तिकडे वळायचंय. म्हणून याच आनंदात संक्रांतीला पतंग उडवले जातात का आणखी काही वेगळं कारण आहे? पतंग उडवणं हा एक पुन्हा लौकिक भाग आहे. म्हणजे कुठलाही सण उत्सव जेव्हा आपण पाहतो तर त्याचे 3 भाग तुम्हाला करता येतात. एक त्यातलं धार्मिक अंग. मग संक्रांतीला धार्मिक काय करायचंय हे आपण थोडक्यात मगाशी पाहिलं, अजून काही राहिल्यात त्या गोष्टी सांगून टाकतो. मग महाराष्ट्रामध्ये सुगड पूजन केलं जातं. म्हणजे मातीचे सुगड अशी घेऊन त्याच्यामध्ये जे काही समृद्धीचं प्रतीक आहे, ऊसाचं कांड असेल, धान्य, बाजरी, ज्वारी अशी धान्य असतील किंवा हरभरे असतील, असोले, तर असं सगळं टाकून त्याचं दान, आधी पूजा आणि मग ते दान केलं जातं. म्हणजे जे आमच्याकडे विपुल आहे ते तुमच्याकडेही विपुल होवो, हेही आहे. मग त्यात अन्नदान हेही अनुषंगाने येत आहे. मग त्याबरोबरीने सूर्याचं पूजन हे देखील केलं जात आहे. अशी एक पद्धत आहे. मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत रथारूढ सूर्याची पूजा करायची. तर ती सूर्यपूजा या निमित्ताने केली जाते. हे सगळं धार्मिक आयोजन आहे. मग त्यातला अजून एक जो मगाशी म्हटलं तो सामान्य व्यवहाराचा, ऋतुचर्येचा भाग, की माझी तब्येत, माझं स्वास्थ्य टिकावं यासाठी मी काहीतरी करतोय. मग मी जे पदार्थ खातोय, आहारात घेतोय, त्याचा विचार, मी कसे कपडे धारण करतोय, मी काय म्हणजे उदाहरणार्थ जे काही मी वेगळं सगळं करतोय तो सगळा माझ्या आहार विहाराचा भाग आहे. तो दुसरा लौकिक व्यवहाराचा भाग. आणि अजून एक भाग म्हणजे आता उदाहरणार्थ दिवाळीमध्ये केले जाणारं अग्नी कर्म, म्हणजे आतिषबाजी हा आज आपण अर्थ काढला, पण दिवे लावणं, मशाली पाजळणं हा भाग, तसा या काळात भारतीय प्रदेशामध्ये, त्यातही विशेषतः उत्तर भारत, मध्य भारतापर्यंत तुम्हाला हा पतंग महोत्सव दिसतो. मुख्यत्वे दिवाळीपासून संक्रांत असे पतंग उडवले जातात. त्याचा शेवटचा कालावधी हा साधारण मकर संक्रांत आहे. त्यामुळे जर आधी केलं नसेल तर आता करून घ्या.
असा त्यात कुठेतरी संकेत दिसतो. मुळात पतंग उडवणं ही कला चीनमधून आपल्याकडे आली असावी असंही काही इतिहास संशोधकांचं मत आहे. कारण ही कला आपल्याकडे नव्हती, ती चीनमध्ये विकसित झाली. आता त्याच्या इतिहासात मला आत्ता जायचं नाहीये. मुद्दा एवढाच आहे की कशासाठी ते उडवायचे. काहींनी अगदी रामकृष्णांच्या बाल्यवयातल्या क्रीडेपर्यंत या पतंगांचा इतिहास नेलाय की रामकृष्ण लहानपणी हे उडवत असतील. म्हणजे अगदी सांगायला गंमत वाटते की एका ॲनिमेशन मूव्हीमध्ये हनुमानावर काहीतरी ती बेतलेली आहे की त्या बालरामाच्या पतंगाच्या निमित्ताने हनुमंताची आणि रामाची पहिली भेट झाली असंही दाखवलं गेलं. याला रामायणातला आधार काय तर त्याच्यात तपशिलात शिरायला नको. पण कुठेतरी आपण ज्या काही क्रीडा करतोय, जे खेळ करतोय, त्याचा कुठे ना कुठेतरी संबंध, त्याची नाळ ही भारतीय संस्कृतीशी, त्यातल्या प्रतीकांशी, त्याच्या ऐतिहासिक पौराणिक पुरुषांशी आहे. हे दाखवण्याची जी मनोधारणा आहे ती महत्वाची आहे असं मला वाटतं. त्यामुळे रामकृष्णांपर्यंत त्याचा संबंध दाखवला गेला, ऐतिहासिक का कल्पित, हा वादाचा मुद्दा होईल. मुख्य मुद्दा हा आहे हे कशासाठी केलं जात आहे. तर त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट, पतंग खेळताना तुम्ही चांगल्या उन्हामध्ये येताय. सूर्यप्रकाश आपसूक हा खेळताना तुमच्या अंगावर येतोय. त्यामुळे डी व्हिटॅमिनचा उत्तम स्रोत सूर्यप्रकाश तुम्हाला मिळतोय. शरीरातून घाम येणारे, आपसूक व्यायाम होणारे, तुमची नजर, वाऱ्याचा झोत, त्याचा अंदाज घेऊन कसं मला कुठे वळायचंय, ह्या सगळ्याचा अंदाज, म्हणजे एक प्रकारे व्यायाम हा यातून साधला जातोय. याच्यातून अजून एक गोष्ट म्हणजे हवेचा रोख, हवेचा झोत कसा आहे. म्हणजे खेळ हे नुसतं मनोरंजनाचं साधन म्हणून पाहणं हा एक भाग, पण त्याच्यातून पर्यावरणातल्या बदलांचा अंदाज बांधता येणं हाही एक महत्वाचा भाग आहे. की ही मुलं कोण आहेत, आपली शेतकऱ्यांची संस्कृती आहे. शेतीला हवामानातले हे बदल त्यांचा अंदाज आधी लावणं गरजेचं आहे. वारे कसे वाहत आहेत, आपल्याकडे ही सगळी शास्त्र, म्हणजे वाऱ्यावरून कसे आहेत, किती जोरानं वाहत आहेत, ह्याच्यावरून पीक कुठलं घ्यायचं ह्याचे निर्णय घेतले जात. आपल्याकडे मेघगर्भ लक्षणं अशी सांगितलेली आहेत. म्हणजे ह्या कालावधीपासून पुढे मेघाची गर्भधारणा सुरू होते. म्हणजे पुढे जो मॉन्सून येणार आहे त्याचं प्रिपरेशन आत्ता कुठेतरी होत आहे. मग त्या वाऱ्यावरून तो अंदाज बांधता येणं हे गरजेचं आहे. त्यामुळे हे हवामान, त्या ऋतूतले झालेले वातावरणातले बदल, हे देखील या पतंगाच्या माध्यमातून, तो भिजला असेल, वर किती गेला, लांब किती गेला, याच्यावरून हे अंदाज बांधले जात होते. त्यामुळे मनोरंजनाचा हा भाग तर होताच, पण त्या बरोबरीने वातावरणात होणारे सूक्ष्म बदल, त्याचं मोजमाप, त्याचं एकक म्हणूनही पतंग उडवले जायचे. म्हणजे साध्या पतंग उडवण्यामागे आपल्या शास्त्राने किती विचार केलेला आहे. पण त्याचबरोबर आपल्या प्रेक्षकांना मला इथं सांगायचं की आपण पतंग उडवूयात, पण नायलॉनच्या मांज्याने लोकांचे गळे कापले जात आहेत. तर हे मांजे आपण नको वापरूयात आणि आपल्या खेळामुळे कोणाचाही जीव जाणार नाही, म्हणजे तो अगदी पक्षी असेल किंवा मनुष्य असेल, याची आपण काळजी घेऊयात आणि आनंदात पतंग उडवूयात. सर, पुन्हा तुमच्याकडे मी येतो. रथसप्तमीचं महत्त्व काय? तर मगाशी मी उल्लेख केला की हा संधी काळ आहे, संध्या काळ. तर तो संपणार कधी, तर त्याची शेवटची मर्यादा म्हणजे रथसप्तमी. त्यामुळे पुन्हा रथसप्तमीपासून चांगले मुहूर्त आपल्याला दिसायला लागतात. हा जो मधला काळ आहे, या मधल्या काळामध्ये नवीन शुभारंभ किंवा असे टाळावेत, पण रथसप्तमीपासून आपल्याला पुन्हा ही शुभ कार्य, सगळी मंगल कार्य करायला हरकत नाही. अर्थात माघ महिन्याच्या प्रारंभापासूनही अनेक लोक मंगलमूर्तींचा जयंती उत्सव असतो चतुर्थीला, तिलकुंद चतुर्थी, मग त्याच्या दुसऱ्या दिवसापासून श्रीपंचमीपासून ही मंगल कार्य करायला लागतात. रथसप्तमी हा सूर्य उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानलेला दिवस आहे. या दिवशी गायीच्या शेण्या, गोवऱ्या एकत्र करून त्याच्यावर मातीच्या पात्रामध्ये दूध उकळवलं जातं, उतू केलं जातं, म्हणून रथसप्तमी केली असाही वाक्प्रचार एक प्रचलित आहे. ते का? त्याचं कारण
ते उतू जाणारं दूध हे तुमच्या घरातल्या दूध दुभत्याच्या समृद्धीचं प्रतीक म्हणून तिथे आहे, की सुख कसं उतू गेलं पाहिजे, ते अमर्याद राहिलं पाहिजे. सतत त्याला उकळ्या फुटवून ते असं आनंद जसा आत केवळ साठवून गुपचूप ठेवलाय असं राहता कामा नये, तो बाहेर आला पाहिजे. ते प्रतीक म्हणजे हे उतू जाणं आहे. आणि मग त्याची खीर करून त्याचा नैवेद्य सूर्यनारायणाला घरच्या देवांना दाखवून त्याचा प्रसाद वाटला जातो, घरात खाल्ला जातो. ती रथसप्तमी. त्या दिवशी रथारूढ सप्ताश्वा रथमारूढं प्रचंडं कश्यपात्मजं एकचक्रधरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहं. त्या एकचक्रावर चालणाऱ्या म्हणजे संवत्सर रूपी ते चक्र एकच आहे, त्याचा तो रथ आहे आणि त्याला 7 छंदांचे 7 अश्व जोडलेले आहेत. अशा रथारूढ रूपामध्ये सूर्यनारायणाची म्हणजे थोडक्यात या कालचक्राचा जो आत्मा आहे त्याची पूजा, त्याच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याचं पर्व, तो दिवस म्हणजे ती रथसप्तमी आहे. वा, आपल्या प्रत्येक सणामागे आपल्या शास्त्राने किती सखोल बारीक विचार केलेला आहे. सर, आज संक्रांतीबद्दल तुम्ही अनेक नवनवीन पैलू आम्हाला उलगडून दाखवलेत. खरंच तुमची ही माहिती आमच्यासाठी आणि प्रेक्षकांसाठी खूपच नवीन आहे आणि तुम्ही इथे आलात आणि आम्हाला हे मौलिक मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार. प्रेक्षक हो, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्समध्ये जरूर सांगा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. पुन्हा भेटूया असाच एक नवीन विषय घेऊन पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.